तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग कटेवरी ठेवुनिया तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे पीतांबर सुंदर से जानवून विठेवरी कटेवरी ठेवुनिया सुंदर से जानवून विठेवरी कटेवरी ठेवुनिया तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे हरि जय जय राम कृष्ण हरि 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 लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आग
शरीरा जायाचे ठेवणे शरीर 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 जायाचे ठेवणे धरिष्याभिलाष धने धरिष्याभिलाष धने दर्शियाभिलाष धने दर्शियाभिलाष धने शरीरा जायाचे ठेवणे शरीरा जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे ठेवणे सोयरा अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठू धरा 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 जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरिष्याभिलाष शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे अभिलाष धने धने विठोबार कुमार हरिओर माई हे कुमार कुमाई कुमार कुमाई देव कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार रंगी रंग रे श्री रंग रंगी रंग रे श्री रंग रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंग रंग रंगी रंग रे श्री रंग रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे काया भूलना से पतंगे काया भूलना से पतंगे पतंगे शरीर जाया थे बने शरीर जाया थे बने काया फुललाची पतंगे काया फुललाची पतंगे शरीर
शरीर जायाचे ठेवणे रसी अभिलाष जने अभिलाष जन दरसी अभिलाष जने दरसी अभिलाष दरसिया विलास दरसिया विलास दरसिया विलास दरसिया विलास अभिलाष जने अभिलाष जने से अभिलाष जने दरसिया
विठ्ठल 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 रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलास झणी, नव्हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलास झणी, अंतकाळचा सोयरा, अंतकाळचा सोयरा, तुका मने विठू धरा, शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलास झणी, लोकाभिरामम रणरंगधीरम, राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्तासी आपुलिया, हे वाट गोमठी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता, ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवम मारुतुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वानर यूथ मुख्यम,
श्रीरामदूतं शरणं प्रपद्यै मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करे संताची वार करे संताची वार करे संताची वार करे हे मस्तक पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा माझा पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या आइए हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार शिवे लागी सेवक झालो शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरण अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा वीर रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जनी प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो महाराज प्रस्तुत अभंगाद्वारा याच्यावर जीवाच्या कल्याणाकरता आपल्या अंतकरणामध्ये दया घेऊन आलेले साधू संत इथं आलेल्या विश्वाची निगराणी करीत असताना याची सुरक्षा याचा सांभाळ याला जपत असताना येन केन प्रकाराने कुठल्या तरी मार्गाने उपायाने काही दृष्टांताद्वारा कसं कवून याचं भलं व्हावं कल्याण व्हावं याच्याकरता तुकाराम महाराज इथं आले म्हणून आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून तुकोबाराय या जीवाच्या कल्याणाकरता भल्याकरता एक पवित्र सुझाव देत असताना तुकोबाराय एका दृष्टांताद्वारा सूचित करतात दादा अंतकरणात मनावर चढलेला चुकीचा रंग पतन करू शकतो त्याचं अधपतन होऊ शकतं याच्याकरता एक दृष्टांत देतात आणि त्या पतंगासारखी दुर्गती होऊ नये म्हणून तुकोबाराय मनावर चुकीचा रंग चढू नये याची काळजी घेतात पवित्र सुझाव देतात आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपली जगण्याची राहटी बदलते त्यांचं दर्शन करीत असताना तुकोबाराय ते कोणते कोणते पात्र आहे त्या पात्राचं दर्शन करून देतात तुझा परिवार नाही द्रव्यदारा क्षणभंगूर आहे आणि ज्याच्या माध्यमातून सुख शांतीचा उपाय शोधित असताना या मायेच्या जंजाटात मायेच्या जाळामध्ये आपली फसवणूक होऊ नये म्हणून ज्याच्या नादाला लागून शरीराच्या माध्यमातून शरीराचं मिथ्यत्व सांगतात शरीर जाणार आहे परिवार तुझा नाही द्रव्य तुझा नाही दारा तुझी नाही आणि तुझा जो आहे तुझा खरा सखा खरा जीवलग तो भगवान त्याचं नाव विठू आहे तो अंतकाळाचा खरा सोयरा आहे सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर नक्षत्र लॉन्स या पवित्र भूमीमध्ये पवित्र क्षेत्रामध्ये या मंगल कार्यालयामध्ये आज आपल्याला हा मंगलमय योग आला कारण कथा कीर्तने भाग्याने प्राप्त होतं बरं दादा म्हणून या कथेला
निमित्त असेल तरी कथाच करावी, निर्निमित्त आहे तरी कथाच करावी. का? कथा अमंगलाला मंगल करणारी आहे. कथा अपवित्राला पवित्र करते. कथा जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी साधना आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाताय कथा सादर हे पवित्र हरी कथा. कथेला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे. हे मंगल कार्यालय आहे, इथं आवाज घुमला नाही पाहिजे, असं शांत आवाजात चाललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या मंगलमय वातावरणामध्ये आज आपल्या सर्व मायबापांना जे कीर्तन सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं, या कथेच्या पाठीमागे निमित्त आहे. वैकुंठवासी किसनराव लक्ष्मणराव फासाटे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा वर्षश्राद्धाचा हा कार्यक्रम आहे. त्यांच्या पाठीमागे असणारे मासाहेब जिजाबाई किसनराव फासाटे पत्नी आहे. त्यांच्या बापूराव लक्ष्मण फासाटे भाऊ आहे. चिमणराव लक्ष्मण फासाटे भाऊ आहे. बाळासाहेब लक्ष्मण फासाटे भाऊ आहे. 3 भाऊ आहे. गंगाधर किसनराव फासाटे मुलगा, वसंत किसनराव फासाटे मुलगा, साईनाथ किसनराव फासाटे मुलगा. 3 मुलं, 3 भाऊ, पत्नी आणि दादा. 2 मुली आहे, 2 नातू आहे. शोभाबाई, मीनाबाई आणि प्रसाद गंगाधर फासाटे नातू आहे. प्रतीक वसंत फासाटे नातू आणि गणेश साईनाथ फासाटे नातू. एवढा फासाटे परिवार आणि एवढाच परिवार आहे का दादा? या निमित्ताने आपण सर्वजण त्याच निमित्ताने इथं उपस्थित आहोत. माझा हा गुरुजन वर्ग, ही ज्येष्ठ वारकरी, सर्व ईश्वर भक्तांना मी प्रणाम वंदन करतो. या निमित्ताने जो जिथून आला असेल, या परिवाराकरताही ती देवता आहे, माझ्याकरताही देवता आहे, त्या सर्वांना वंदन करतो दादा. आमचे बबन दादा, उत्तमराव महाराज, आकाश महाराज, आणखी सर्व ईश्वर भक्तांचा समूह. आणि आज माझं अहोभाग्य दत्तूबाबा आमचे गोरख महाराज, सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. सिस्टीमवाले दादा, सर्वांना प्रणाम वंदन करतो. आणि आज दादा आपल्या जीवनात हा जो योग आला, किसन बाबांच्या निमित्ताने, किसनराव लक्ष्मण फासाटे यांच्या निमित्ताने आपला ही भगवंताची कथा, त्या निमित्ताने मी माझ्या तुकोबराच्या अभंगाची निवड केली. तुकोबरा म्हणजे दयाळू अंतक साधू आहे. दया घेऊन आलेले सज्जन इथं उगं बसत नाही दादा. का? दया धर्म का मूल है पाप मूलाभिमान, तुलसी दया न छाडी जबल घटमी प्राण. दया सोडित नाही दादा. आणि दयेच्या माध्यमातून परोपकाराची कामं करायची. इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. कारण परोपकाराकरता दया पाहिजे बरं का दादा. दया नसेल तर जीवनात परोपकार घडत नाही. आज आपल्या अंतःकरणातून 3 गोष्टीचा आपल्याला विसर पडला दादा. थोडं व्यवस्थापन बिघडण्याची कारण आहे. एक, परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली. दुसरं, माणूस प्रेम करायचं विसरला. आणि तिसरा, सेवाभाव नष्ट झाला दादा. या 3 गोष्टीमुळे थोडं माणसं आपापल्या मस्तीमध्ये जगण्यात चांगली गोष्ट आहे. मस्ती तुटली नाही पाहिजे. माझ्या ज्ञानोबाचं रसायन ज्याला पचलं, ज्याला शूट झालं, ती औषधी ज्याला पचली, आलेली मस्ती तुटली नाही पाहिजे. पण दादा नुसतं ड्रामा म्हणून परमार्थ करायचा नाही. ड्रामा म्हणून लोकमान्यता प्राप्त होण्याकरता जगायचं नाही दादा. लोकमान्यता प्राप्त होणं इतके काय फार गोष्ट अवघड नाही दादा. तुमचं चांगलं कर्म तुम्हाला लोकमान्यता नाही, जागतिक कीर्तीसुद्धा प्राप्त करून देतील तुमचं चांगलं कर्म, पवित्र कर्म. पण त्याच्याकरता धावदौड करायची नाही. धावदौड जी करायची दादा, या वर्तमानामध्ये पाठीमागं आपल्याकडून ज्या भुली घडल्या, जे दोष घडले, अपराध घडले, त्या अपराधाची दुरुस्ती वर्तमानात करायची. आणि भविष्याची चिंता मिटण्याकरता आपण काय केलं पाहिजे याच्याकरता साधू इथे येतो दादा. त्यांनी प्रत्येक सज्जन मायबापांनी वर्तमानाची दुरुस्ती केली. वर्तमानामध्ये हा समाज सुधारण्याचा ठेका नाही घेतला. वर्तमानामध्ये यांच्या सुखशांती करता, यांना पवित्र जीवन जगता यावं, यांच्या मानवदेहाचं कल्याण झालं पाहिजे, सफलता प्राप्त झाली पाहिजे, याच्याकरता त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला.
आणि हे प्रयत्न करीत असताना घरून नाही दादा. धर्माच्या घोषणा नुसत्या घरून चालत नाही. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र मी सद्भावना हो, सभी का भला हो. घरी बसून नाही दादा. या सज्जनांनी मेहनत करायची, जीवाचं रान करायचं, जे काही करायचं ते विश्व कल्याणाकरता, यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, या दृष्टीने प्रयत्न करायचे. पण कल्याणाकरता आले साधू सर्व ठिकाणी त्यांना यश येतच असं नाही. कधी पाया पडून पाहायला असेल, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखीना. कधी विनंती केली, विनवितो सकळा जना, कर जोडून थोरा लहाना, दान तुलेच द्या मज दिना. म्हणे तुकया बंधू राम सर्व सज्जनाकडे पाहा, कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव. नका करू संसार श्रमा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव. नका गुंतू विषय कामा रे, तुम्ही वासुदेव. तुम्ही आठवा मधुसूदना रे. कधी पाया पडायचं, कधी हात जोडायचे, कधी विनंती करायची. याच्या सगळ्याच्या पाठी मग हे तू एकच, यांचं कल्याण व्हावं. पण कल्याण करणारे जरी अनेक सज्जन असतात दादा, पण त्याच्यामध्ये ज्याच्या अंतकरणात दया आहे ना दादा, त्याला तो विशेष काळजी घेतो. दयाळू अंतकरणाची माणसं विशेष काळजी घेतात. आमच्यासारखे नुसते प्रचार करीत राहतात, आमच्या बोलण्याचा परिणाम का होत नाही? आमच्या अंतकरणात दया नाही दादा. ज्याच्या अंतकरणात दयेच्या माध्यमातून जे सज्जन खऱ्या अर्थाने देवाकरता जगतात, समाजाच्या भल्याकरता कल्याणाकरता जगतात, त्यांच्या बोलण्याचा परिणाम. पण निष्कामता भक्तीचा प्राण समजून जे सज्जन धर्माचा प्रचार प्रसार करतात, त्यांच्या बोलण्याचा निश्चित परिणाम होतो. विठ्ठल 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 माझे तुकोबर आहे. दयेच्या माध्यमातून अहोरात्राचा प्रचार करायचा, रात्रंदिवस भटकायचं आणि अंतःकरणामध्ये काळजी ठेवायची. रात्रीत कधी झोपेतून उठल्यासारखं करायचं, दचकल्यासारखं करायचं आणि आपल्या भल्याचा विचार करायचा. रात्रंदिवस फिरणारे तुकाराम महाराजांच्या ध्यानात येतं. जो फिरतो ना दादा, त्याच्या ध्यानात येतं या सृष्टीच्या व्यवस्थापनामध्ये थोडा थोडा रोज रोज बदल का घडतो आहे. कलीचं एक कारण महत्वाचं आहेच. कली स्वार्थी बुडविली आचरणे. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थी बुडविली आचरणे. हे ते एक कारण आहेच. कलीच्या प्रभावामध्ये दादा सर्वसामान्य जे मार्ग होते ना दादा, ते जळून खाक होऊन गेले. ऐका कलीचे महिमान, असत्याची झाले जन, पापा देती अनुमोदन, खरी दिहेळन संता. ऐका कलीचे महिमान, असत्याची झाले जन, पापा देती अनुमोदन, म्हणायला आपल्याला तर बरं वाटतात. साधू संतांचं अंतकरण कापल्या जातं, बरं कापल्या जातं. आमच्या महाराजांनी प्रमाण म्हणले, ऐका कलीचे महिमान, असत्या शिरिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संताच्या. हा कलीचा हा प्रभाव पाहिल्यावर साधू संतांचं अंतकरण होरपळल्या जातात. ते सहारा मागतात, देवाचा सहारा. अगाये वैकुंठ नायका, काय पाहतोस या कौतुका, धाव कलीने गांजली लोका, देतो हाका सेवक तुकया. तुकाराम महाराज कलीचा प्रभाव पाहिला. तुकाराम महाराज देवाचा सहारा घ्यायला लागले. हे पांडुरंगा, काय पाहतो या कलीमध्ये, काय दुर्दशा आहे लोकांची.
पण हे करीत असताना देवाची मदत तर घ्यायची दादा, पण देवाला प्रार्थना, प्रभू तुका म्हणे देवा नाही आयशी शक्ती दंडोनिया पुढती वाटे लावून, यांना शासन करून रस्त्याला लावेल एवढा अधिकार आमच्याकडे नाही. तुका म्हणे देवा नाही आयशी शक्ती दंडोनिया पुढती वाटे लावू, यांना शासन करून मी रस्त्याला लावेल एवढं आमच्याकडे नाही. पण मग त्या मार्गाने यांचं भलं होण्याकरता तुकाराम महाराज काही पवित्र सुझाव सांगायचे, कल्याणकारी सूत्र द्यायचे. ये करो या न करो, या अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनीती आहे. आपापल्या पद्धतीने कधी पाया पडायचं, कधी सांगायचं अरे दादा डोळे उघड, आता उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे, मातेच्या खोळे दगडाला पोटाशी. असावधानी घालवायची, सावध होई बापा काळ लागला मापा. ही सगळे काही अबाधित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचे. पण हे करीत असताना थोडी निगराणी बी करायची, याला सुरक्षित ठेवायचं, सांभाळायचं ना दादा, थोडी निगराणी बी करायची. यांच्या मनावर जो रंग चढला आहे तो पतनाचा रंग आहे, चुकीचा रंग आहे. मग कधी मनाला बी सावध करायचं दादा, त्यांनी मनालाही सावध केलं. मनाला सावध करायचं, मनाला सावध करून मनासहित जनाला उपदेश करीत असताना, आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या गुणा, आई के रे मना तुझ्या स्वहिताच्या गुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. रे जना तुझ्या सोयीचा गुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आई के जना सोयीचा गुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. तुका म्हणे मना जना सहित सर्वांना उपदेश करायचा, मनाला सल्ला द्यायचा, मनाला सांगायचं मना रिकामी तू नको म्हणा, राहू क्षणोक्षणाही भ्रमणाच्या मोडी वाटा, न भरी फाटा आडराणी. मनाला चुकीचा रंग चढू द्यायचा नाही. त्याचबरोबर या जनाची सुरक्षा करीत असताना तुकोबर आहे म्हणतात, बाबा मनावर चुकीचा रंग चढल्यावर काय होतं, कशी गती होते, अभंगाचं प्रथम रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे. रंगी रंगे
व्यवस्थापनामध्ये रममान झालेल्या अवस्थेकडे त्याच्या कल्याणाकडे नेण्याकरता युक्ती प्रयुक्ती वापरायची. कारण प्रत्येक सज्जना व्यवस्थापनेमध्ये रममान झालेला आहे, त्याला अवस्थेकडे त्याच्या कल्याणाकडे न्यायचं ना दादा. मग त्याचे काय वर्तमानामध्ये याच्याकडून होणारी भूल त्याची दुरुस्ती करण्याकरताही महाराजांचा प्रयत्न आहे. पुन्हा भूल होऊ नये, दोष घडू नये, अपराध घडू नये याच्याकरता महाराज दखल घेतात, काळजी घेतात. कारण आपल्या हिताची काळजी वाहणारा एवढाच एक वर्ग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे राजे उपस्थित आहे. चला, युक्ती प्रयुक्तीने प्रत्येकाचं भलंच व्हावं, कल्याणच व्हावं या हेतूने तुकाराम महाराज बार बार निगराणी करतात, सुरक्षा करतात. कारण प्रत्येक सज्जना व्यवस्थापनेमध्ये रमण झाली. हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, असं ठीक करता करता एक दिवस काळाचा बोलावा येऊन जातो. म्हणून वर्तमानामध्ये काय करणे आहे याचं दर्शन करीत असताना तुकोबाराय म्हणतात, बाबा प्रत्येक सज्जनाने हेच केलं बरं का दादा. माझे माऊली सुद्धा रुनु झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. या जीवाला दीक्षित करीत असताना, प्रकाशित करीत असताना, उद्बोधित करीत असताना माऊली सुद्धा म्हणतात, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, भोगी तू निश्चळ रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. भ्रमराच्या मागे. आणि आज तुकाराम महाराज पतंगाच्या दृष्टीने, पतंग असा एक छोटंसं कीटक आहे ना, या कीटकासारखं अगोदर सांगतात भक्ती मार्गामध्ये इतकं झोकून जायचं, इतकं वाहून जायचं, त्याच्याकरता एक कीटकाचा दृष्टांत देतात. तुका म्हणे होई तया परी धीट पतंगा नीट दीपा सोयी. इतकं धैर्य धारण करायचं. कारण हा मार्ग जो आहे दादा शूरवीरांचा मार्ग आहे, कायरांचा मार्ग नाही दादा. कायर कपटी माणसं सफलतेपर्यंत जाऊ शकत नाही दादा. हा शूरवीरांचा मार्ग आहे. इथं शूरवीरांच्या गतीनेच माणसाने प्रवास केला पाहिजे. रोज रोज दिवस उगल्यानंतर दादा आपली असावधानी, आपली मरगळ घालून टाकायची आणि भूतकाळामध्ये दोष घडले त्याच्या नित्य दुरुस्तीचा प्रयत्न करायचा रोज. कारण भविष्याची चिंता मिटली पाहिजे. आमच्या महापुरुषांनी वर्तमान सांभाळलं. पतंगाचं दृष्टांत तुकोबाराय त्याच्याकरता देतात. हा धैर्य धारण करून पतंग असा मरणाची पर्वा न करताना दिव्याच्या सोयीने जातो, दिवा घालवतो, पण त्याला मरण पत्करावं लागतं. आणि आजचा जो दृष्टांत आहे, पतंग दिवा घालवतो पण त्याला मरण पत्करावं लागतं. पण हे कशाचं कारण आहे? मनावर चुकीचा थोडा तरी रंग चढला दादा. म्हणून माझी मीरा दीदी बार बार देवाला प्रार्थना, प्रभू रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. ए श्यामा गिरधरलाला माझी सुनहरी रंगवून दे. पण मीरा एखादा रंग तू पसंत केला. मीरा दीदी म्हणते लाल ना रंगावो, मग हरे ना, मला हिरवा रंग नको, मला लाल रंग नको. मग आपण ही रंग मी रंग दे चुनरिया. कारण हा प्रभूचा रंगच खरा रंग आहे. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग. वैसला भंग वैसा भंग वैसा भंग. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग बैसला अभंग निवडेना. तुका म्हणे मना श्रंगाचा रंग बैसला अभंग एकविध. पक्का रंग माझ्या प्रभूचा रंग आहे. मीरा दीदी म्हणते मला हिरवा कुठलाच रंग पसंत नाही, आपण ही रंग मे रंग दे. का बरं मीरा हा या रंगाचा आग्रह का करते? प्रभू रंगाचा आग्रह का करते? चुनरी रंगवण्याचा आग्रह करते. पण आपण रंग मे रंग दे चुनरिया. तुझ्या रंगात रंगवण्याचं कारण मीरा दीदी म्हणते, मीरा दीदी म्हणते आईशी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाहे सारी उमरिया. या धोब्याने जीवनभर माझे कपडे आपटवले तरी माझा रंग सुटला नाही पाहिजे. असा पक्का रंग प्रभूचा रंग आहे.
कारण कलियुग आहे दादा, कलियुगामध्ये चुकीचे कामं करणाऱ्या समाजाची जास्त वृद्धी झाली. म्हणून आज गरज आहे बरं की दादा, हे सत्कर्म सदाचरण धर्म सोहळे, धर्मानुष्ठान सोहळे, सत्संग सोहळे झाले पाहिजे दादा. चुकीच्या गोष्टी समर्थन करणारे खूप झाले दादा, चुकीच्या मार्गाने प्रवास कारण कलियुग तुका म्हणे अशी कलियुगाची चाली स्वार्थे बुडविली आचरणे. माणसं स्वार्थापासून स्वार्थामुळे भ्रष्ट झाली दादा माणसं. लौकिक सांभाळत नाही. मात्या पित्याचं वैभव काय आहे, आपण इथं कशा करता राहायचं, आलो कशा करता, काही विचार नाही दादा. स्वार्थे बुडविली आचरणे भ्रष्ट होऊन गेली दादा माणसं. चांगली चांगली माणसं तुम्हाला बयकलेली दिसतात, त्याचं कारण कली आहे. कली आहे त्यांचा दोष नाही. कलीचा प्रभावच जबरदस्त आहे दादा, जबरदस्त प्रभाव आहे. म्हणून साधू संतांचा दया येते दादा. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मीरा देती म्हणते ऐशी रंग दे तो रंग नाही छुटे. रंग सुटला नाही पाहिजे. धोबिया धोये चाहे सारी जीवनभर यांनी माझे कपडे आपटवले तरी रंग सुटला नाही पाहिजे. असा पक्का रंग माझ्या प्रभूचा रंग आहे. आणि तोच सुजात तुकोवरा देतात बाबा. तुझं कल्याण व्हावं वाटतं ना, पतंगासारखी तुझी दुर्गती नाही होऊ नये याच्याकरता माझ्या प्रभूच्या रंगामध्ये रंग जाय. रंगे रंगे रे श्रीरंगाचा रंग हा खरा रंग आहे. मनाला चुकीचा रंग चढू द्यायचा नाही आणि मनाला कुठला रोग लागू द्यायचा नाही बरं का. मन असं निर्मळ ठेवलं पाहिजे. शरीर जरी व्याधीग्रस्त झालं ना दादा, पण मन निरोगी राहिलं पाहिजे. मनाला सांभाळ. तुमच्या जायदाद प्रॉपर्टीपेक्षा मी मनाला जास्त जपायचं आहे बरं का. काही माणसं मनमानी जीवन जगतात, दुर्गती भोगावी लागते. दुर्गतीला सामोरं जावंच लागतं. मनमाने नाही दादा, मनाचा परमार्थच करायचा नाही, जगायचाच नाही दादा. कुठलाही कर्म करीत असताना त्याच्या पाठीमाग माझ्या ज्ञानोबा तुपाचा आधार काय, त्यांची सूचना काय आहे, त्यांनी काय सुझाव दिलेले आहे ते पाहन दादा. मनाला रोग लागला ना दादा, हे मनोरुग्ण कुठंच चालत नाही दादा, कुठल्या हॉस्पिटलला नाही दादा. फार झालं तर 4-8 दिवसाची दुरुस्ती होईल, पुन्हा दगड मारायला लागून जातातच ते. विठ्ठल विठ्ठल सगळं शरीर व्याधीग्रस्त जरी असेल ना दादा, पण तुमचं मन असं निर्मळ असलं पाहिजे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. सरळ स्वभाव न मन कुटिलाई, जता लाभ संतोष सदाई. निर्मल मन जन सो मोही पावा. कारण हे जे पवित्र मन आहे माझ्या प्रभूचं राहण्याची जागा आहे दादा. कारण माझ्या मन हे माझ्या प्रभूच्या ज्या विभूती आहे दादा, त्या विभूत्यामध्ये मन ही माझ्या प्रभूची विभूती आहे. मन म्हणून माझ्या तुकोबाने सांगितलं, तू मन हे मेची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकादी. मन निर्मळ ठेवा दादा. मनाला रोग लागला नाही पाहिजे. मनावर लागला रोग तर तोच प्रभूचा रंग चढला पाहिजे. प्रभूचा रंग मनावर एकदा का रंग चढला, जशी मेरा आईशी रंग दे तो रंग नाही छुटे. रोज देवाला प्रार्थना करा दादा, हे प्रभू पाठीमाग माझ्या मनाकडून वाणीकडून या शरीराकडून जे दोष अपराध घडले आजपासून, कारण आता ही जे कर्म करतो ना आपण दादा, आज ह्या म्हणजे फासाटे बंधूंनी आपल्या पित्याच्या ऋणमुक्तीचा हा उपाय वर का दादा. हे काही पैसे आहे म्हणून नाही करायचं, लौकिका करता करायचं नाही दादा. पितृऋण आहे या जीवावर, आणखी ऋषी ऋण आहे, संतांचं ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे. या सर्व ऋणातून मुक्त होण्याकरता हळूहळू प्रयत्न केला पाहिजे. एक ऋण मुक्ती कर. या ऋणातून मुक्ती झाल्याशिवाय जीवाची कल्याण नाही दादा. पितृऋणातून मुक्त होण्याचा एक उपाय आहे, केलं पाहिजे बघ दादा. आता हे 3 दिवसात 5 दिवसात असे उद्योग करतात दादा, ही ऋणमुक्तीचा उपाय नाही दादा. तो लोकांनी बरं म्हणण्याकरता केलं, त्यांनी 5व्या दिवशी केलं. लोकांनी बरं म्हणण्याकरता काहीच करू नका. ये दुनिया बड़ी जालिम है, दिल तोड के हस्ती है, इसलिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. जगायचं ना दादा, ईश्वर मान्य जीवन जगा. तर थोडंफार तरी लोकांनी बरं म्हणण्याकरता काहीच करू नका. लोकांनी बरं म्हणायला लागतं तरी काय दादा, एखाद्या गावामध्ये तुम्ही एक पारायण केलं तरी लोक पाया पडायला लागून जातात. ते काय अवघड आहे एवढं,
काही फार अवघड नाही दादा ते. एक पंढरपूरची वारी जर पाय केली तर लोक पाया पडायला लागून जात. ते काही फार अवघड नाही. लोकांनी पाया पडायकरता उद्योगच करायचा नाही दादा. ते आज पाया पडतील, उद्या आणखी काही बी करतील, त्यांच्याकडून नादाला लागत बसता. विठाला विठाला पण मनावर चुकीचा रंग चढला. हे एक जन्म नाही, जन्मांतराचा बिघाडा होऊ शकतो. म्हणून आमच्या महापुरुषांनी दादा या समाजाच्या कल्याणाकरता तुकोबाराय म्हणतात, बाबा श्रीरंगाच्या रंगामध्ये मनाला बी समज येतं बरं का. मन रंगवतात आहोत. मन रंगले रंगले तुझे चरणी स्थिरावले, माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद नित्य गोविंद. मना पक्का रंग फक्त एवढाच आहे. आणि एकदा का हा रंग चढला दादा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी, बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हनी गुन गाने लगे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. असा निश्चय झाला पाहिजे. आणि एकदा का असा निश्चय झाला, किती बी जोराचे वारे आले ना दादा, ती लगन सुटत नाही दादा. किती ती पाठीमाग समुद्र किनाऱ्यावरून अतिशय वेगवान वारे वाहले. अशी वेगवान वारे तरी व्हायला लागले ना दादा, या डॉक्टर साहेब या महान मानवी होत्या दादा. कुठल्या तरी मार्गाने परोपकार करायचं शिकायचं बरं का. परोपकार काहीतरी जीवनामध्ये घडला पाहिजे. मी बोललो ना, 3 गोष्टी नष्ट झाल्या. एक परोपकाराची वृत्ती नष्ट झाली, माणूस प्रेम करायचं विसरला, आणि तिसरं सेवाभाव नष्ट झाला दादा. या तिन्ही गोष्टी ज्यावेळेला जागेवर येतील, प्रत्येक सजनाच्या अंतःकरणामध्ये हा भाव तयार होईल, त्यावेळेला आपल्या भल्याकरता वेगळं काही करावं लागणार नाही, वेगळं काय करावं लागणार. आणि म्हणून माझे तुकोबाराय म्हणते, कशी का झुंजाट वारी होत्या ना. जिसे की लागी रे लगन हरी नाम में, उसी का दिया रे जलेगा तूफान में. आमचे महापुरुष म्हणतात, कसा आहे तुफान येऊ द्या रे दादा. एकदा का लगन लागली ना, एकदा का लगन लागली, उसी का दिया रे जलेगा तूफान में. कसे वारे येऊ द्या दादा, कसे संकट येऊ द्या. जिसे की लागी रे लगन हरी नाम में, उसी का दिया रे जलेगा तूफान में. केवढा आहे तुफान येऊ द्या. म्हणून माणसांनी धैर्य धारण करून धरी धरी आठवण मानी संताचे वचन. संत वचनावर विश्वास करीत चालायचा. माणसं सगळ्यावर विश्वास करतात, पण कीर्तनकार महाराज जे बोलतात त्याच्यावर विश्वास करीत नाही. आणि त्याच्यामुळे आपली दुर्गती होण्याचा अति संभव आहे, अति दाट संभव. तुकोबाला हीच भीती आहे, हीच काळजी घेऊन माझे तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मनालाही सांगतात, मना श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जाय. आणि या जीवाला बी दीक्षित करीत असताना, प्रकाशित करीत असताना, याला उद्बोधित करीत असताना श्रीरंगाच्या रंगाचा मनावर रंग चढला पाहिजे. रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे. आणि दादा हे रंग कधी माणसं, कारण असं आहे, मन ज्याच्या संगतीमध्ये गेलं का दादा, त्या संगतीचा रंग त्याच्यावर चढतो. संगतीचा रंग चढतो. कबीर महाराज म्हणतात, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. आपलं तसंच आहे दादा, जिसमें मिलाया वैसा. माणसं जिथं गेलं का, त्याच्या संगतीमध्ये गेलं का, आपलं ध्येय धोरण चुकतं, आपली पटरी सुटते, आपलं कर्म चुकतं, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही जात. आणि आता चुकीचे परिणाम. विठाला विठाला आमचे दीपक भाई आधी आले, त्यांना वंदन कर. सर्व मी तर आल्या आल्याच माझी विठोबाचे, तुम्ही सगळे विठोबाचे, सगळे विठोबा आहे. हो का नर अथवा नारी, ज्याचा आवडता हरी ते माझे विठोबा समान. माझे तुकोबा नमो आवडी ते जन. जो दिसला ना दादा, त्याचा हरिपाठ पाठ आहे का, त्याच्या गळ्यात माळ आहे का नाही, का मी काही पाहत नाही. मला विठोबाच वाटतं, विठोबा. आणि तुम्हाला विठोबा वाटला का, मग काय सगळे बंधनातून तुम्ही मोकळं होऊन जाता. कुठलाच बंधन माझं
बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून. एवढी बंधनं आहे ना, ही बंधनामध्ये अडकवणारं मनच आहे. केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार. माणसाचं मनच त्याचा शत्रू बी आहे आणि त्याचं मनच मित्र आहे. म्हणून तर माझे तर कोण तुका म्हणजे रेडा सुखे जाय आयशा पिढा. आजही पहा समाजामध्ये तो वेडा म्हणला का सगळी मोकळी होऊन जाते. सगळ्या बंधला तो मुक्त होऊन जाते. जा द्या बाबा तो येडा आहे येडा आहे. येडा असला का त्याला काही गुन्हे माफ होतात. आपण काय होतो शहाणे म्हणून जगतो म्हणून एकही गुन्हा अपराध आपला सहन करीत नाही लोक. कारण शहाणे म्हणून शहाणा म्हणून नाही जगाय झालं. चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी जगा माझी. वाचस्पतीचे निपाडी सर्वज्ञता जरी जोडे विडिवे माझी दडे महिमे बिन. जाणोनी नेनते करी माझे मन. जाणोनी नेनते करी माझे मन. जाणोनी नेनते करी माझे तुझी मग मी व्यवहारी असे नवत. मग मी व्यवहारी असे कौतुक करी जा. थोडं कौतुक करी टाळी वाजवी जावा यांनी प्रमाण म्हणलं. कौतुक कौतुक करी जा. तसं तर टाळी वाजवल्यावर भागूबाई बी प्रसन्न होते. पण याला टाळी भागूबाईच्या लावून टाळी वाजवली तर ती प्रसन्न होऊन जाते. पण यांची टाळी वेगळी. भागूबाईच्या प्रसन्नची टाळी वेगळी आहे. त्यांना प्रसन्न करा का त्यांना टाळी वाज. त्यांचं कौतुक करायचं कौतुक करायचं. माझ्या देशाची ऋषी मुनी आहे त्यांचं कौतुक करायचं. विठाला विठाला आबा आले. हे आपले सवंगडीच आहे बरं का दादा. हे सवंगडीच आहे. हे सवंगडी विठाला विठाला परमार्थ क्षेत्रामध्ये सर्वांची गरज आहे. सर्वांना आपलं म्हणा दादा. हा माझा आहे बस. माझ्या ज्ञानावर तू शिकवण दुसरी नाहीच ना. दुसरी शिकवण नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मा मंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. काय का कोण आहे जीवाचा न घडून. सर्व विठोबाचा आहे विठोबाचा आहे. ते माझं विठोबा समान आवडीत नमो आवडीची जन. मनावर चुकीचं मनाला निरोगी ठेवा दादा. मन प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा. आणि आनंदी ठेवण्याकरता त्याच्यावर रंग चढला पाहिजे तो प्रभू चिंतनाचा माझ्या प्रभूच्या नावाचा. रंगी रंगी रेस रंगी. पण हे सगळं काही करीत असताना काही बऱ्याच वेळेला देहाची आसक्ती बाधा करते पीडा करते. देहावर आसक्त व्हायचं. देहाची आसक्ती करायची नाही. आणि देहावर आसक्त होऊ नये याच्याकरता त्याचे परिणाम बी काय आहे. अभंगाचं दुसरं चरण आहे. शरीर जाया की ठेवन. शरीर जाया की ठेवन. शरीर
लक्षणात का गोपीनाथ पाव बार बार माझे तुकोबर आहे चिंता व्यक्त करायची देवाकडे. हे प्रभू, हे शरीर एक दिवस जाईल, पण तुझ्या प्राप्ती करता किती दिवस प्रतीक्षा करायची. का गोपीनाथ पावेची ना शरीराच्या माध्यमातून देवाची होईल म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. माझे तुकोबर म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. सच्चिदानंद पदवे घेणे, सच्चिदानंद पदवे घेणे, धन्य जन्माला, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, विठोबाचे झालो. सच्चिदानंद पदाला प्राप्त करून रे शरीराच्या माध्यमातून तुकपर्यंत हे जाणार आहे ना. मग ती वस्तू, जाणारी वस्तू आहे ती ज्या कामाकरता आपल्याला प्राप्त झाली, मिळाली, तिचा उपयोग त्या कामाकरता करून घ्यायचं. मग कधी बी जाऊ का झाकल या घटीचा दिवा, काय झाला नेणव की धवा, या रीती जो पांडवा. मग काय होईल दादा? तेवी सदाभ्यासे निरंतर, चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. सदाभ्यासे निरंतर, चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो, काय परवा नाही. आणि मरणाची काळजी करायची नाही. मरावा लागणार आहे हे कधी विसर. दो बात नको मत भूल, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत, दुजे श्री भगवान. या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाही. फक्त एकच आहे, मृत्यूतिथी माहीत नाही एवढं ठीक आहे, तोपर्यंत विसरणं ठीक आहे. पण मृत्यूतिथी तर कळू द्या ना दादा, काय गडबड होईल. आपल्याला कोणालाच माहीत नाही, मला सुद्धा माहीत नाही, मला सुद्धा माहीत नाही, माझी मृत्यूतिथी माहीत नाही. पण मृत्यूतिथी जरी माहीत नाही, पण गाफील राहायचं नाही, कधी येऊ शकतं दादा, माहीत नाही ना आपल्याला अचानक. म्हणून माझे तर काळाची आवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा कोणीच काही कामाचं नाही बरं की दादा. त्यावेळेला मैत्र केला महाबळी, कामाने अंतकाळी, आधी गेरे राम नाम सामा भरी उत्तम, नाहीतरी यम धात खातू करकरा. तुकोबाराय म्हणतात रंगाच्या रंगात रंगून जाय बाबा, शरीराचा भ्रम धरू नको, भ्रमधरिशी देहाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, पडोनी जाईन कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. ते उत्तम आहे, त्याचा उत्तम मार्गाने त्याचा वापर करायचा, नाहीतर शरीर दुर्गंधीचे थार, हे तर सर्वांना माहीत आहे दादा. त्याच्यावर आसक्त राहायचं नाही. आसक्त मोठी माणसं त्याच्यावर फार आसक्त राहत नाही, उदासीन वृत्तीने बघतायसे जाना, जे देही उदास गेले आशापास निवारोनी. त्यांचा विषय तो त्यांचा वर्तमानामध्ये करणीय काय याचा जप केला पाहिजे. जायाचे शरीर जाई लक्षणात, शरीर जायाचे ठेवणी, भ्रमदर्शी देहाचा, विठ्ठल म्हणे का रे वाचा. ती मदलसा राणी बी दादा आपल्या बालकांना पाळणं. काय मदलसा दादा राणी, काय आई आहे, आपल्या बालकांची दुर्गती होऊ नये म्हणून किती सांभाळते, किती जपते दादा. गर्भीची यातना रे पुत्रा ऐके आपुल्या कान. एवढंच नाही, या देहाचा भरवसा पुत्रानं धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या,
बहु दुःखाचा ओळसा. आणि तुला माहित आहे बाळा, तृष्णा ते सांडोनिया योगी गेले वनवासा. 18 वनस्पती फुली फळी ओळती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती. ये सुख सांडोनिया कासया वनात कशाला गेले असतील? योग का करतात, साधना का करतात? त्याचं कारण हे सगळे सावधानीचे प्रयोग आहे. सावध राहायचं, कायम सावध. कधी काळाचा बोलावा झाला तरी तयारी ठेवायची दादा, घाबरायचं नाही. मृत्यू देवता आहे, देवता. मृत्यू देवो भव. तुमचं शरीर आहे ना तोपर्यंत बस, जेवढं काही चांगलं जमल तेवढं काय. माहीत नाही ना मृत्यू तिथी, मग अंदाजे बी जगायचं नाही. कधी बी त्याचा बोलावा होऊ शकतो. आयुष्य जाती पळपळ तुझला कैशी कळे ना, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदरी घेणे, म्हणून शरीर जायाचे ठेवणे. त्याचा फार अभिलाष धरायचा नाही. आणि अंतःकरणामध्ये भार त्याची आसक्ती ठेवून आपल्या जीवनामध्ये आपला समय गमवायचा नाही दादा. समय जपला पाहिजे दादा. वर्तमान म्हणजे खूप जपायचं आहे दादा, खूप जपायचं आहे वर्तमान. कारण वर्तमान जपल्याचे परिणाम भूतकाळाचा विसर पडून जाईल, भविष्याची चिंता मिटून जाईल आणि तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरेल. विठ्ठल विठ्ठल दादा, आम्ही कंबर बांधून सांगतो तरी कोणी ऐकाना. आणि तुमचं असं सहज कोण ऐकणार आहे? कोणी ऐकायचं? बाप मुलाचं नाही, मुलगा बापाचं नाही, ऐकत नाही दादा. पण ऐकत जरी नाही, पण तुमचं आपलं प्रॅक्टिकल जगणं पाहिल्याशिवाय राहत नाही. यांचं प्रॅक्टिकल जीवन काय, दैनंदिन जीवन काय, हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झोपेपर्यंत यांचं काय काय कार्यक्रम चालतात, ही मात्र येणारी लेकरं पाहिल्याशिवाय राहत. सांगून तर किती सांगित राहतो मी, ऐकत नाही कोणी दादा. आम्ही कंबर बांधून सांगतो, म्हणा विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एवढं महत्त्वपूर्ण सांगून सुद्धा कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणतं. तुम्ही म्हणत असले तर तुम्हाला वंदन आहे, नमस्कार आहे दादा. तुम्ही वंदनीय पात्र आहात. कोणी म्हणत नाही. माझी तो बरं काळजी करते दादा. मना वेळोवेळा, कारण हा आनंद, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या महापुरुषांचं आपण पुण्यस्मरण वर्षाला केलं काय, नाही केलं काय, याची सगळी फलश्रुती आपल्याला प्राप्त होते बरं का दादा. एखाद्याने भूषण म्हणून लौकिक म्हणून काय करायचं नाही. त्याचा सगळा लाभ त्या परिवाराला होतो, कुटुंबाला होतो, सर्वांना त्याचा लाभ होतो दादा. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांच्या नावाचा उच्चार केला तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्यांना काय नाही, त्यांचं तर वैकुंठात सोहळे होतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ये भूमंडळा माझे कीर्ती. म्हणजे शरीराकडून काय करायचं ते जाणार आहे ना, त्याला जपायचं काम नाही करायचं. त्याच्याकडून काय करायचं ते करून घ्यायचं. शरीर उत्तम चांगले. आपण काय करतो, नाही अपवित्र शरीर आयुष्य एवढं ध्यानात ठेवतो. अरे अपवित्र शरीर आयुष्य नाही, त्याच्याकडून देवाची प्राप्ती करून घेता येते. सर्व काही करता येतात. देवाची प्राप्ती करताय शरीर मिळालेलं आहे. देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिके. जैने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. जैने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. जैने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हात पाय कान कशा करता, जेने तू जोडसी नारायण. आणखी लाभ, नाशे जीवपणा भवरोग. भवरोगायशे का जाय अनिक काय शुल्लके. तापहारण श्रीमुख. हरे भवरोगायशे दुःख उच्चा अवलुकिता उपजे सुख.
उडे सन्मुख दृष्टी पुढे या न्यायाने तो कोणतं शरीर जाणार आहे, त्याचा भरोसा धरायचा नाही. पण त्याच्याकडून शरीर आहे तोपर्यंत ते उत्तम आहे, देव प्राप्तिकर्ता दिलेला आहे. सत्कर्म सदाचरण परोपकार दान पुण्य या सत्कर्माकरता मी बोललो ना दादा, या मानव देहामध्ये अनेकांच्या उपकारावर माणसं जगतात, पण उपकार कोणाचे मानित नाही. हे कलियुगामधलं दुःख आहे बरं का दादा. अनेकांच्या उपकारावर माणूस जगतो, पण त्यातल्या त्यात हे पितृऋण आहे ना दादा, हे पितृऋण फेडलं पाहिजे बरं का. या माध्यमातून या निमित्ताने पितृऋणातून ऋषीऋणातून देवऋणातून मुक्त होण्याकरता हे शरीर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष. याचा काय अभिलाष धरून आपल्या अंतःकरणामध्ये त्याची आसक्ती ठेवून आपला वेळ घालवायचा नाही. ते जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य का तो काळ सावधान. नाशिवंत आहे, सर्वांना माहीत आहे, जाणार आहे, जाणार आहे. जाणाऱ्या गोष्टी जी जाणारी वस्तू आहे ना दादा, तिचा उपयोग करून घ्या. बैल म्हातारा जरी झाला, व्यसन जरी काढली ना दादा, जशी काही माणसं त्याला काही कळलं त्याला सांभाळतात, तसं हे शरीर जाणार आहे. जाणार आहे म्हणून त्याचे कुचकाम नाही करायचं दादा. त्याचा वापर क्षणाक्षणाला त्याचा वापर करून घ्या दादा. वस्तू ज्या कामाकडे म्हणजे त्याचा पूर्ण पत्ता वापर करून घ्या. आणि तो वापर कशा करता करायचा, प्रभूची सेवा, श्रंगाच्या रंगात रंगून जायचं. पण हे सगळं काही याच्यामध्ये काही अडसर बनणारे काही पात्र आहे, अडसर बनतात, प्रतिबंध निर्माण करतात. रोज जे प्रतिबंध निर्माण होतात जगायला, ते काही पात्रामुळे होतात. ते कोणते पात्र आहे अभंग तर तिसरं चरण नवे तुझा परिवार नवे तुझा परिवार क्षणभंगूर. अनेक युक्ती प्रयुक्तीने आमच्या महापुरुषांनी त्याची आसक्ती टाकायचं सांगितलं. ते क्षणभंगूर आहे. क्षणभंगुरे जाय न कळता ग्रास सगळे सत्ता नाही हाती. क्षणभंगूर नाही भरोसा वारे सावध तोडा माया. क्षण न लागता दिसेनासे दिसेनासे क्षण न लागता दिसेनासे दिसेनासे क्षण न लागता दिसेनासे दिसेनासे क्षण
पहा त्याचा डोंगर पहा माझे नामदेवराय सांगतात बाबा जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिशेना ते. तुम्ही गायन करता ना दादा, याच्यामुळे यांना अजून कीर्तन बी कळा ना बिचाऱ्याला, म्हणून आम्हाला स्पष्ट करून सांगावं लागतं जळी बुडबुडे देखता देखता. तुम्ही गायन केलं पण यांच्या डोक्यात वरून गेलं ते सगळं. तुमच्या ध्यानात आलं का काय म्हणले ते? नाही. त्याच्यामुळं अजून हे अनबिंदेच राहून गेले बिचारे. कथा कीर्तन कळालेच नाही अजून, कळालं नाही. जळी बुडबुडी देखता देखता. ज्ञानभरात तुका संदेश निरोप सांगित असताना जसाच्या तसा निरोप गेला पाहिजे प्रत्येक सज्जनापर्यंत. कारण या व्याज गादीचं दुसरं कामच नाही दादा. तुकोबरा म्हणतात मला निरोप सांगण्याकरता, पण मग तुका म्हणे माझं धाडिले निरोपा मार्ग हाची सोपा सुखरूप. निरोप्याने काम कसं करावं दादा? निरोप सांगता न धरी भय न करी चिंता, असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा. ही निरोप्याची गादी आहे दादा. इथं काय नाही दादा, आमच्या मनातलं काही सांगितलं नाही दोष घडतील दादा. आमच्या मनचं ज्ञानावर आहे. माझे ज्ञानावराची दया सांगायची, त्यांची तुकोबराची दया, साधू संतांची दया सांगायची, त्यांचं म्हणणं काय हे सांगायचं. आमच्या महाराजांनी सांगितलं बाबा. नामदेवराय म्हणता जळी पुढे देखता देखता क्षण न लागता दिसे नाते, तैसा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही. आणि नामदेवराय आणखी एक दृष्टांत देतात. तुम्हाला गारुड्याचा खेळ माहिती आहे का? म्हणतात नामदेवराय म्हणतात गारुड्याचा खेळ दिशे क्षणभरी, तैसा हा संसार पाहता. एक तर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा आहे, आणि दुसरं काय जर म्हणायचं असेल तर गारुड्याचा खेळ आहे. गारुड्याचा खेळ तुम्हाला माहिती आहे का? गारुड्याच्या खेळामध्ये 500 रुपयाची नोट बी त्यांना तयार करता येते बरं का दादा. गारुड्याच्या खेळामध्ये नोट तयार करता येते, पण खेळ झाला का लगेच पैसे मागायला ताटली फिरवल्या जाते. याला गारुड्याचा खेळ म्हणायचं. ज्याला 500 रुपये तयार करतात त्यांनी काला पैसे मागायला ताटली फिरवायची. तो गारुड्याचा खेळ आहे. विठाला बिचारे 500 रुपयाची नोट तयार करतात आणि दुसऱ्या क्षणाला लगेच पैसे मागायला ताटली फिरवतात. याला गारुड्याचं. तैसा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही, नामा म्हणे येथे काय नसे बरे, क्षणाचे सर्व खरे आहे. पण ही नाशिवंत म्हणून जमायचं नाही. पण कोणते कोणते पात्र आहे अडसर बनणारे प्रतिबंधित पात्र कोणते आहे तर तुकोबरा म्हणतात द्रव्य पहिला प्रतिबंध आहे. कल्याणाकरता द्रव्य गरजेचं बी आहे दादा. द्रव्याच्या माध्यमातून अनेकांनी कल्याणही करून घेतले दादा. द्रव्याच्या नादा लागून अनेकांची दुर्गती सुद्धा झाली दादा. द्रव्य क्षणभंगूर आहे. द्रव्य अहो एवढे कशाला दादा? आमच्या महापुरुषांनी सांगितलं बाबा देव प्राप्ती करायची का, मी एक काम कर, परद्रव्य परनारीचा अभिलाष अंतकरणात तू टाकून दे. परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या. हस्तिनापुराच्या एवढ्या मोठ्या राज्याचं वैभव जे लुटल्या गेलं दादा, जे दुःख भोगावं लागलं त्याच्या पाठीमाग द्रव्याचा लोभच नडला दादा. द्रव्याचा लोभच नडला. द्रव्य क्षणभंगूर आहे हे ध्यानात न आल्यामुळे त्याच्या नादाला लागून अनेक प्रकारचे आघात दुःखाचे डोंगर सहन करायला लागतात माणसाला. कारण त्याच्या पाठीमाग द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, मनो निसंग खोटा त्याचा. पण माझ्या प्रभूने जे दिलं आम्ही बार बार म्हणतो. आमचे तुकाराम महाराजाला लोक दरिद्री म्हणतात. आमचे कीर्तनकार महाराजांनी मी लई दरिद्री करून टाकलं तुकाराम महाराज. अरे तुकाराम महाराजाला दरिद्री म्हणायचं काहीच कारण नाही दादा. या सज्जनाने आपल्याला जे प्राप्त झालेलं वैभव ते लुटीत राहिले दादा, म्हणून दरिद्री येते दादा. लुटल्याने दरिद्री होती. दाने दैन्य भयम. दानाने एखादी दरिद्र्याची भीती येऊ शकते. दरिद्र्याची भीती असते. दानाने जो सज्जन लुटायचं काम करतं. जे तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या व्यापाराच्या आहे त्याला दरिद्री म्हणायचं तुमचं काय का अधिकार आहे तुम्हाला? 8 पिढ्या व्यापाराच्या आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट तुकोबरायचं आत्मकथन करीत असताना म्हणतात, दुष्काळी आटीले द्रव्य नेला मान. द्रव्य होतं म्हणून तर गेलं ना दादा, असं काय करतात? द्रव्य होतं म्हणून दुष्काळाने आमची फजिती केली. कारण दुष्काळामध्ये महाराज ज्यावेळेला लुटीत राहायचे ना, त्याला कानोबराजवळ जायचे. कानोबर, दादा अरे आम्हाला काही राहू दे ना दादा. पण दादाच्या अंतःकरणामध्ये जे वेड होतं दादा, युगा परत त्याची मस्ती आलेली होती. दादा कोणाचं म्हणाल त्यांनी वह्या बुडवून दिल्या ना दादा तुमच्या देख, तरी तुम्ही त्यांना दरिद्रीच म्हणता. तर आता काय म्हणावं दादा तुम्हाला? कोणाकडे 10 रुपये असले तरी त्या माणसाला मरेपर्यंत त्याचा विसर पडत नाही. माझ्याकडे आबाकडे 10 रुपये होते, माझ्याकडे आबाकडे 20 रुपये होते, मरेपर्यंत ध्यान नाही. तुमच्या देखत वह्या डबवून दिल्या इंद्रायणीमध्ये दादा. कोणाकडे मागायचंच नाही काही. पण दादा द्रव्याच्या पाठीमागे त्यांना भीती वाटत होती. म्हणून या सज्जनाने हाय ते लुटीत राहिले दादा, लुटीत राहिले. म्हणून तू म्हण द्रव्य दाराक्षण भंगूर आहे. माझ्या नामदेवाचे एक अभंग, धनमान बळे नाटविषयी देवा, अंतकाळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड पैसतील माता, तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे. सर्वस्व स्वामिनी मनविषयी कांता, ती केस देता रडतसे. काय खरं नाही, काय खरं. आपलं म्हणायला फक्त एक माझा ईश्वर आहे बरं का, देवाला माझं म्हणत जावं. देवाशी आपल्याला मला कोणी नाही असा विश्वास मजबूत करून टाकायचा दादा. काहीच होणार, चांगलंच होईल. भगवान मेरे है, मी भगवान का, देव माझा आहे. शेवटी तुकाराम म्हणून देवा अपराधी मी खरा आहे, खरा अपराधी आहे. पण माझ्या कंठामध्ये देव म्हणा आहे ना. एखाद्या घोड्याला 72 खोड्या राहतात, पण कंठात देव म्हणा असलं का ते लायक घोडा असतं, अधिकारी घोडा. 72 खोडी परी देव म्हणी कंठी, तैसा जग जेठी तुका म्हणी. मी तुझा आहे ना, बस देवाचं होऊन जगायचं. द्रव्य कोणाचं नाही, आपल्या काही कामाचं. दारा नाही, सैन्य बी नाही. सैन्य काय नाही. बरेच माणसं म्हणतात माझ्या पाठीमागे एवढा समाज आहे, एवढा समाज आहे. काही महाराज म्हणतात ह्या गावात माझी एवढी शिष्य आहे, या गावात माझी हे शिष्य आहे. अरे शिष्यावाल्या, तुला माहीत नाही, हे गबाळ जमा करून तू अधोगतीला जाशील एखाद्या. हे शिष्य त्यांच्या गावातच राहतील आणि तुला राख लावून काढून देतील. विठाला विठाला नवे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंग. तुम्हाला माहित आहे सिकंदर बादशाह सम्राट आहे दादा, पण हा सम्राट सैन्यासह निघाला. बरं यांना काय येड लागलेला असतं, पास में का बगल में का, ये लेना आहे ओ लेना आहे. याला एकदा काही वेळ लागलं दादा, हे गाव माझं, तो देश माझा, हा प्रांत माझा, हे सगळं रोज बगल में का पास में का असा निघाला. सैन्य लवाजमा घेऊन निघाला. पण त्याच्या अगोदरचा एक सम्राट एका नदी पात्रामध्ये उनपाळ्या खात होता. उनपाळ्या खात सम्राट, वाळूमध्ये असा उनपाळ. सम्राट तर अगोदर तोही सम्राट होता. सिकंदर बादशाहला पाहिले, काय सम्राट कुठं निघाले? म्हणाले पास में का बगल में. त्यांची सवय झाली असते, हे घेतलं का ते घेतलं का ते, सगळं सम्राट बनायचं. पुन्हा विश्वविजेता घोषित करायचं. आणि मग त्या अगोदरच्या सम्राटने विचारलं, बरं पास में का घेतल्यावर मग काय, बगल में का, बरं हे झालं तर काय, मग विश्रांती करायची. अरे मग तो सम्राट अगोदरचा म्हणला, नंतर विश्रांती केल्यापेक्षा आता माझ्याजवळ किती जागा खाली आहे, इथं झोपून घे ना. मोठी माणसं मोठीच असतात दादा, त्यांचे विचार मोठे असतात. आणि तो सिकंदराला कळालं दादा. आणि कळाल्यानंतर त्या अंत्यकाळाच्या वेळेला त्यांनी आपली अंत्ययात्रा सांगितली, बाबा अशी काढायची. कारण सैन्य लोक बहु फार, हा नव्हे तुझा परिवार. अंत्ययात्रा अशी काढण्याकरता सांगितली. एका बाजूला मी एवढं द्रव्य संग्रह केला आहे, त्या द्रव्याला बरोबर ठेवायचं. एका बाजूला माझा जेवढा सैन्य परिवार आहे त्याला एका साईडला ठेवायचं. आणि माझी अंत्ययात्रा मला मध्ये ठेवायचं. पण माझी अंत्ययात्रा काढत असताना माझे हात अशी ठेवा. सम्राटाने आपल्या अंत्यविधीचं सगळं मार्गदर्शन केलं आणि तशीच अंत्ययात्रा निघाली.
एका बाजूला सैन्य आहे, एका बाजूला सगळं जीवनभराचा द्रव्य संग्रह जेवढा होता थोडं द्रव्य बरोबर घेतलं. स्मशानापर्यंत अशी यात्रा काढली. पण समोर एक आजोबा आपल्या नातवंडाला घेऊन येतात. बाबा अहो हे काय चाललं? अरे बाबा सिकंदर बादशाहची अंतयात्रा निघाली आहे. बरं बरं, अशी अंतयात्रा का बरं? हे बाजूला एक बाजूला सैन्य आहे, एक बाजूला. अरे बाबा तो हे सांगतो माझ्याकडे एवढं सैन्य होतं, माझ्याकडे एवढा पैसा होता, पण मला असं जायचं आहे. ही सगळी समज दादा माझ्या तुकोबाने बार बार या जीवाला समज दिली. दादा एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कार्य ना व्हावा. त्या काय न तू खांद्यावर पोहोचवून दिलं दादा, काय न तुझ्या हाताने अग्नी पेटवला, तरी माणसाला सावधानी कळत नाही. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कार्य न व्हा. मारा हाक देवा भया टासे, जव काळायसे झाले नाही. परिवार तुझा नाही, सैन्य तुझं नाही, दारा तुझी नाही. प्रभू तुकोबर आहे, आमचं कोणीच नाही का? अरे दादा जे तुमचं आहे ना त्याचा ज्या जीवाला विसर पडला, अभंगाचं शेवटचं अंतकाळेचा सोयारा, अंतकाळेचा सोयारा, अंतकाळेचा सोयारा, अंतकाळेचा सोयारा, अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा. सजने आरा अरे गणपति आज दारी रे
धरती अभिलाष अंतकाळचा सोहेरा तुका म्हणे विठूधरा. माझ्या प्रभूच्या अनंत नावापैकी विठू एक त्याचं नाव आहे. तो विठू खरा सोयरा आहे बरं की दादा. तुम्हाला आमचे इतर सोयरे दायरे हे फक्त तुम्हाला एवढंच विचारतील झाली का लागवड आणि उरलं का रोप. यांच्या काही नादाला लागू नका. याच्या पलीकडे त्यांचा विषय दुसरा काय आहे दादा. किती लागवड केली काय रोप उरलं का बस एवढंच विचारतील. काय महाराज काहीच विचारलं. कारण माझे तुकोबरांनी सांगितलं जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची आकाज. तुमच्यावर प्रेम नाही त्यांच्या करता ते. मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावली तोच तात्याजी तोच बापूजी तोच नाना तोच मोठा भाऊ. बागुलबा बनतो ना दादा. म्हणून वेळी सावधानीपूर्वक ज्याच्याशी संबंध जोडायचे तो त्याला आपलं म्हणा. त्याला आपलं त्याच्याशी संबंध सगळे नाते जोडून द्या दादा. कारण विठू माझा आहे. माझा प्रभू देवाशी नातं जोडायचं. विठ्ठल बाप माय चुलता कोणी नाही रे दादा. त्याच्याशिवाय तर कोणीच नाही दादा. कोणीच नाही. फक्त एकच आहे आपल्या सगळ्या गोष्टीच्या भ्रमामध्ये मायाच्या जंजाळामध्ये. म्हणून तर माझी तर माया मोह जाळी होतो सापडलो. त्याच्यामध्ये माणूस अडकल्या गेला दादा. ज्याला माझं म्हणायचं त्याला माझं म्हणत नाही. खरा माझा म्हणण्याला लायक माझा ईश्वर आहे. कारण तो भोळा आहे. भोळा बरं का भोळा आहे. देव भोळा धावे भक्ता वाठो वाठी उच्चारिता कंठी मागे मागे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भोळ्याचा अर्थ बी माणसाने वेगळा वेगळा करून टाकला. भोळा म्हणजे जो विसराळो आहे त्याला माणसं भोळा म्हणतात. ज्याने रात्री काय खाल्लं त्याच्या ध्यानात नाही त्याला म्हणतात भोळे. ते भोळे तो भोळा नाही येडगळ आहे. येडगळ भोळा त्याला म्हणायचं आजपासून. कोणाला भोळा म्हणायचं ऐका ना भोळ्याची व्याख्या. जो विश्वास ठेवायला लायक आहे त्याला भोळा म्हणायचं. माझा ईश्वर विश्वास ठेवायला लायक आहे. त्याच्या भरोशावर अनेक उद्धरून गेले तरुण गेले. त्याच्यावर ज्यांनी विश्वास या नाही लागत सायास अनायास अंग रंगांगा येतो. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. म्हणून अंतकाळच्या वेळेला एकही सोयरा कामात येणार नाही दादा. खरा सोयरा तुका म्हणे विठू धरा. अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. आणि त्याला सुद्धा तेच आवडतात. ज्याला सोयरे धायरे नाही का तेच आवडतात त्याला.
कोणाचा सोयरा नव्हेची सांगाती अवघी हाती अंतरला. त्याला देवा आपलं करतं बरं का दादा. देवाचा तो भक्त देवाशीच गूढ आणि काशी चाड काय त्याची. कोणाचा सोयरा नव्हेची सांगाती अवघी हाती अंतरला. अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. आणि त्याला खरा सोयरा तो आहे. त्याला त्याची प्रार्थना करावी, त्याची संबंध जोडायची. उस वक्त जल्दी आना नाही श्याम भूल जाना. अंतकाळाच्या वेळेला राधे को साथ लाना. जब प्राण तन से निकले. खरा सोयरा त्याचाच आठव करा दादा. गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले. दादा इस भक्त की आरजी खुद गर्ज किए गर्जी आगे तुम्हारी मर्जी. जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले. अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणे दर्शिया विलास झनी. आज या निमित्ताने हे सगळी गायक मंडळी आमचे आगुन साहेब आले, दादा आले, आकाश महाराज आहे, उत्तम बाबा आणि आणखी आमचे बबन बाबा आणि दत्तूबाबूने पॅन्ट झाकून घेतली बरं का. पॅन्ट झाकून त्याला आता पॅन्ट झाकायचं काहीच कारण नाही. सूट पॅन्ट म्यानिल्यावाला सुद्धा साधू असू शकतो असं काही समजायचं नाही दादा. सूट पॅन्ट म्यानीला आहे म्हणजे तो साधू नाही असं कधी समजायचं नाही बघ. याचा अर्थ तुम्ही बी सूट पॅन्ट म्यानीला घालायचं असं नाही बरं. विठोबा रकुमार रकुमारी जय विठोबा रकुमारी काय बोललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष झाणे. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. आज या पवित्र पस्थलीवर नक्षत्रलास इथे येण्याचं अहोभाग्य मला प्राप्त करून देणाऱ्या सज्जनांना मी वंदन करतो, प्रणाम वंदन करतो. त्याचबरोबर बाबांच्या निमित्ताने
किसनराव लक्ष्मणराव फासाटे या बाबांच्या निमित्ताने त्यांच्या परिवारांनी, त्यांच्या सुपुत्रांनी केलेला हा त्यांचा अतिशय उत्साही असा हा सोहळा, त्या माध्यमातून त्यांनाही धन्यवाद देतो, परिवाराला धन्यवाद देतो. आमच्याकडे काय आहे दादा, त्यांचं चांगलं चिंतन करण्यापलीकडे आमच्याकडे काय आहे, पण त्यांनी ही कार्यक्रम केले पाहिजे. मी सांगितलं प्रारंभाला बोलो, पितृ ऋण आहे, ऋषी ऋण आहे आणि देव ऋण आहे. या ऋणातून मुक्त होण्याकरता या ऋणाची उपकाराची, कारण ह्या महापुरुषांचे त्यांच्या परिवारावर उपकार असतात, त्यांच्या गावावर, त्यांच्या देशावर, समाजावर उपकार असतात. त्या उपकाराची उतराई देण्याकरता आपल्याकडे दुसरी व्यवस्था नाही, एवढीच एक व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून केलेला हा सगळा कार्यक्रम आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून भजन केलं. हा सत्संग सोहळा, दान, पुण्य, नामस्मरण हे जे काही असेल या माध्यमातून त्यांना त्याचं सिद्ध प्रसारण या नक्षत्रलानुवरून त्यांना प्राप्त होणार आहे. आपण केलेलं चांगलं कर्म त्यांच्या उद्देशाने हे सर्व त्यांना प्राप्त होणार आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पण करतो. पुन्हा केलं माझ्या गुरुजनांना वंदन, भक्तिमयी मातांना वंदन. तुम्हा जे श्रेष्ठ वारकरी मायबाप जो जिथून आला असेल, परिवाराकरता देवता आहे, माझ्याकरता देवता आहे, सर्वांना बार बार वंदन करतो. आणि दादा झालेली तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, झालेली भोळी साडी सेवा भगवतचरणी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो, पण पुन्हा बोलत राहतो. असं काही नाही. आता फक्त एकच आहे, बाबांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता जसा आपण हे कार्यक्रम केला, आज आम्ही जेवढं चांगलं पाहतोय, ज्ञानोबा आहे, तुकपराचे उपकार आहे, त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काय नाही, एवढीच एक व्यवस्था आहे. त्यांचं आपण भजन करावं. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे ज्योतिराया ज्योतिराया हरिवास धाम बाई ज्ञान सकाया विठ्ठल जय जय